श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। ओम ब्रह्मा केवलो ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतो गगन सदृशो तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एको नित्यो विमलामचलो सर्वदी साक्षिभूतं भावातीतो त्रिगुणरहितो सद्गुरुं तं नमामि। लक्ष्मी योगिभिर्ध्यानगम्यो वन्दे विष्णु भवभयहरौ लोकाभिरामं रणरङ्गधीरो राजीवनेत्रो
मनोजव मारुततुल्य वेगो जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये करारविन्दे पदारविन्दौ मुखारविन्दे विनिवेशयन्तौ वटस्य पत्रस्य पुटे शयानौ बालमुकुन्दं मनसा स्मरामि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यो द्वैपायनो विरहकातराजुहा पुत्रेति तन्मयतया तरोभिनीदो स्तं सर्वभूतहृदयो मुनिमानतोऽस्मि। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जसु जो दायक फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। चलो आओ जी पवन कुमार चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार, चलो आओ जी पवन कुमार।
रामचंद्र भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, राधा रानी सरकार की, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. हॅलो 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 हॅलो. आजच्या या श्रीमद भागवत कथेच्या 5व्या दिवशी ज्योतिताईंचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी मी रेणुका गणेश देवडे, उषा गणेश देवडे, सीमाताई सोपनराव देवडे, लता भागवत देवडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर जाऊन ताईंचा सन्मान करावा. रेणुका गणेश देवडे, उषा गणेश देवडे, लता भागवतराव देवडे, सीमा सोपनराव देवडे यांनी ताईंचा स्टेजवर जाऊन सन्मान करावा. हॅलो हॅलो हॅलो. गोपाल कृष्ण भगवान की जय, राधा रानी सरकार की, श्रीमद भागवत महापुराण की, जय जय श्री राधे. परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, मुक्ती मोक्ष सहज आपल्या उंजळीमध्ये बहाल करणारी श्रीमद भागवत महापुराण कथा. या महायज्ञामध्ये उपस्थित सर्व श्रीकृष्ण भक्तांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम भगवान बालकृष्णलाल यांच्या मूर्तीला वंदन करेल. भागवत भगवंताला वंदन, पवनसूत हनुमंतरायांच्या चरणावरती वंदन करून या भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत उपासक साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली पवित्र अशी महाराष्ट्राची भूमी आहे. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्री क्षेत्र बठाण बुद्रुक या नगरीमध्ये चालू असलेला भव्य संगीत श्रीमद भागवत कथा महायज्ञ सोहळा, पवित्र अशा कार्यक्रमासाठी माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे, माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने अतिशय सुंदर असं केलेलं पवित्र असं कार्यक्रमाचं आयोजन आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरिचया दासा. भगवान परमात्माचं नामचिंतन ज्यांच्याकडून घडतंय, सुंदर असं वर्णन केलंय. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, आणि नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंगा. अखंड भगवान परमात्माची कृपा, उदंड आयुष्य लाभावं, साहेबांचं आरोग्य चांगलं राहावं, अशीच सर्वांनी प्रार्थना भागवत भगवंताला आणि भगवान गोपाल कृष्णाला करायची आहे. आटोकाटपणे ज्यांचे प्रयत्न आहेत महायज्ञ पूर्ण व्हावा, गावकरी मंडळीला सुद्धा काहीतरी ज्ञान अमृत पान करण्यासाठी मिळावं आणि प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार व्हावा, असा शुद्ध आणि सात्विक हेतू ज्यांचा आहे. सध्याच्या काळात जर पाहिलं, एवढा एकनिष्ठतेनं प्रेम करणं फार कठीण गोष्ट आहे. पण एवढ्या एकनिष्ठतेनं राहून गावाच्या वरती तेवढंच नितांत प्रेम, स्वतः वैयक्तिक आयोजन असेल तर एवढे मंडळी आपल्याला उपस्थित दिसत नाहीत. पण गावातील सर्व लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसावरती नितांत प्रेम करणारे आमचे आदरणीय, ज्यांना मी माझा मोठा भाऊ मानते, आमचे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर दादा देवडे पाटील. एकदा जोरात टाळी वाजवायची दादांसाठी. कालही सांगितलं, धन्य माता पिता तयाची. आणि कायम सांगत असते, एखाद्या मुलानं चांगलं कार्य जर करत असतील
गावाचं कल्याण होत असेल, गावांनी सुद्धा प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. रात्री मध्यरात्रीच्या वेळेला जरी स्वतःचं काम जरा बाजूला ठेवून एखाद्या गोरगरिबानं जरी कॉल केला की दादा अशी अशी घटना घडली, त्या क्षणाला कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता एका क्षणात बाहेर पडून गोरगरिबांचं रक्षण, गोरगरिबांची सेवा जे करत आहेत आदरणीय आमचे दादा आहेत. दादांच्या वरती नितांत प्रेम करणारं सर्व गावच, कारण तरुण मंडळी कार्यक्रमात एवढे सहभागी होऊन सर्वांनी एवढं एकत्रित येणं, आणि मला तरी वाटत नाही की कितीही तुम्ही कार्यक्रम ऐकले आणि कितीही कथा ऐकल्या, कालचा आनंद मात्र कोणी विसरू शकत नाही. कारण सगळ्या गोष्टी देहभान विसरल्या होत्या. प्रत्येक व्यक्ती, अगदी मुलांना सुद्धा वाटत नव्हतं आपण कथेत आहोत की साक्षात आपण वृंदावनमध्ये पोहोचलोय. प्रत्येकाला बाकी बिहारीजींचं दर्शन झालं असेल, पण प्रत्येक गावकरी मंडळी आहेत, पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, अनेक परिसरातून अनेक गावातून बरीच मंडळी येत आहेत. आता सर्वांचेच नावं काय मला ज्ञात नाहीत, म्हणून सर्व हरिभक्तपरायण मंडळी, पंचकृषीतून आलेले भाविक भक्त, गावकऱ्याच्या वतीनं आणि आमच्या दादांच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. म्हणून एकदा सर्वांसाठी जोरात टाळी वाजवायची. तसेच आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे, आदरणीय साहेबांचं तर आगमन होणारच आहे, पण साहेबांच्या वरती नितांत प्रेम करतात आणि आमच्या आदरणीय दादांच्या वरती नितांत प्रेम आहे, आपल्या गावाच्या वरती नितांत प्रेम आहे. अगदी स्वतः धर्मपत्नीला घेऊन कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत आणि कथेला ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे, आदरणीय साहेबांचे पी आमचे आदरणीय कोल्हे साहेब, एकदा साहेबांसाठी आणि आमच्या आई आल्या जोरात टाळी वाजून स्वागत करायचं. कथेसाठी तुमची आवर्जून उपस्थिती आहे. असंच नितांत प्रेम आमच्या दादांच्या वरती आणि गावकऱ्यांच्या वरती तुमचं राहावं अशी भगवान गोपाल कृष्णाच्या चरणावरती प्रार्थना करते. उपस्थित सर्व गुणीजन मंडळी आहेत, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात. अभिमान नुरे कोड अवघेची पुरीन. मला नाही वाटत आहे एवढा मोठा महायज्ञामध्ये आपण एवढ्या उत्साहानं सहभागी झाल्याच्या नंतर सुद्धा कोणाची अपेक्षा, कोणाची इच्छा अपुरी राहील. कल्प वृक्षापेक्षाही श्रेष्ठ श्रीमद भागवत महापुराण कथा आहे, आणि या कथेमध्ये ज्यांची आज आवर्जून उपस्थिती आपल्याच गावचे सुपुत्र आहेत. आपण जर विचार केला, एखाद्या गायकानं दुसऱ्याच्या कीर्तनात जाऊन गायन करणं एवढी नवलाची गोष्ट वाटत नाही, पण एखाद्या कथा करणं, दुसऱ्याच्या कथेला जाऊन बसणं खूप मनाचा मोठेपणा असावा लागतो. म्हणून आदरणीय हरिभक्तपरायण आपल्याच गावचे सुपुत्र नंद किशोरदादा शास्त्री, एकदा जोरात टाळी वाजवून स्वागत करायचं आहे. साक्षात बाकी बिहारीजींच्या सहवासामध्ये ज्यांना अगदी कित्येक वर्ष दर्शन होत राहिलंय, अजून आम्हाला नाही तिथे राहण्याचा भरपूर दिवस योग आला, पण नक्कीच बिहारीजींची आमच्यावरती कृपा होईल. दादांच्या वरती कृपा आहे, दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्यांचं सर्व कुटुंब, सर्व परिवार उपस्थित आहेत, तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग अगोदरही सांगितलं मी, आणि आदरणीय कोल्हे साहेबांना सांगावं असं वाटेल. 5-6 वर्षापूर्वीच माझ्या जीवनातील जेव्हा वारकरी संप्रदायामध्ये नवीनच अगदी सुरुवात झालेली होती, भगवान परमात्माची कृपा झाली आणि अगदी पहिलं ते दुसरंच कीर्तन याच बठाण नगरीमध्ये झालं होतं, आणि त्याच्यानंतर कथा करण्याचा योगही मला प्राप्त झालेला आहे. पण सगळ्यात मोठं श्रेय या गावामध्ये येण्यासाठी ज्यांचं आहे, आदरणीय महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रात खूप मोठं ज्यांचं नाव गावामध्ये आहेत, कार्यक्रम सोडून 7 दिवस एवढ्या कार्यक्रमात सहभागी होणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आणि कुठे जरी गेले तरी 5-6 हजारला मागे नाहीत रोज, पण सगळं सोडून थांबतायत. गावाच्या वरती नितांत प्रेम आहे. ज्यांना मी गुरुजी म्हणते, आदरणीय आमचे शरद महाराज देवडे गुरुजी, एकदा जोरात टाळी वाजवायची त्यांच्यासाठीही. खरोखर दादांसारखा भाऊ भेटला आमच्या गुरुजींच्यामुळे. मग तुम्हा सर्वांचे धन्यवाद. अजूनही उपस्थित सर्व मंडळी आहेत, ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकारानं माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. या ठिकाणी कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, चुकीनं कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे, जालन्यावरून आलेत, ज्यांचं सिंथवादन तुम्ही गेल्या 4 दिवसापासून श्रवण करतायत, आमचे आकाश दादा, त्यांचे मोठे बंधू आणि आमच्या वहिनी देखील आल्या आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवायची. गावकऱ्याच्या वतीनं तुम्हा सर्वांचे धन्यवाद, दादांच्या वतीनं तुमचे धन्यवाद व्यक्त करते.
गोपाल कृष्ण भगवान की मिलेगा सावरिया बजेगी बांसुरिया मिलेगा सावरिया बजेगी बांसुरिया जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे हरि श्री राधे जय हो हरि आदिशक्ति श्री राधा रानी आदिशक्ति श्री राधा आदिशक्ति श्री राधा रानी आदिशक्ति श्री राधा रानी महिमा उनकी वेद कहानी महिमा उनकी हृदय के पट खोल रे तू राधे राधे बोल रे राधे राधे बोल रे जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे हरि बोल गोपाल कृष्ण भगवान की राधा रानी सरकार की जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे श्रद्धायुक्त अंतकरणानं गेल्या 4 दिवसापासून भगवत भगवंताच्या विषयी अंतकरणात शुद्ध भाव ठेवून प्रत्येक जण श्रद्धायुक्त अंतकरणानं कथा श्रवण करते आहेत. भगवान परमात्माचं नामचिंतन कथा श्रवण करत असताना काल आपण भगवान गोपाल कृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला. फार आनंद. एखाद्याला एकुलता एक मुलगा झाल्याच्या नंतर तेवढा आनंद नाही होणार तेवढा काल तुम्ही आनंद साजरा केला. आता पहा तुम्ही एखाद्याला मुलगा झाला शेजाऱ्याच्याला चांगलंच वाटेल असं नाही, पण भगवान गोपाल कृष्णाचा जन्म जेव्हा झाला ना, भगवान परमात्माने जेव्हा अवतार धारण करून प्रगट झालेत, पूर्ण गोकुळवासियाला सुद्धा आनंद झालेला होता. प्रत्येकाने आपापल्या घरांच्या वरती तोरणं बांधलेली आहे, फुलांची तोरणं बांधली आहेत, दारामध्ये सडा रांगोळी टाकलेली आहे. पण प्रत्येकाला वाटायचं आपल्याच घरामध्ये सुंदर असा मुलगा जन्माला आलेला आहे. आपल्या पोराचा आनंद गावभर का साजरा होत नाही? सध्या नाही राहिली तशी परिस्थिती. खूप प्रॉपर्टी असेल, एखाद्याला खूप जमीन असेल, लोकांना वाटतं याचं चांगलं होऊच नाही. भगवान परमात्माच्या विषयी अंतकरणात शुद्ध भाव ठेवायचा आणि त्या दिवशी श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण केल्याचं आपलं सार्थक झालंय असं मी म्हणेल. भगवंताला सुद्धा आनंद होईल ज्या दिवशी तुमचं मन म्हणेल अगोदर देवा शेजाऱ्याचं भलं कर आणि त्याच्या पाठीमागे माझं भलं कर. तुम्हाला मागायची सुद्धा गरज नाही. जगाचा मालक घेशी तेव्हा देशी ऐसा असं शिवदार.
न मागता सुद्धा देतो. जगाच्या मालकाकडे कधीच साधू संतांनी कोणतीच गोष्ट मागितली नाही, पण तरी सुद्धा कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलंय भगवान परमात्मानं एकनाथ महाराजांच्या घरी. कारण चित्ती नाही आस आणि त्याचा पांडुरंग दास. तू म्हणाल ताई कथा श्रवण करायची, एवढ्या एकत्रित येऊन कथा ऐकण्याचं काय गरज आहे? अजून वय नाही झालं 50, 60 ओलांडल्याच्या नंतर आम्ही मग कथा ऐकू. कथेत बसलोय आपण. अगोदर सांगितलं माणसाचा क्षण भंगुर नाही बरं वसा, फारे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मरा आदी. का अगोदर नाशिवंत देह जाणार सकळ, शरीराची होय माती कोणी नये सांगाती, कारण म्हातारपणचं आयुष्य आहे. कानो में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा लाला, अब क्या करे गोपाला. नाक मुख गळू लागले. त्याच्या पुढे ऐकलंय तुम्ही? म्हातारपणचा परमार्थ काही कामाचा नाही. पण म्हातारपणचा परमार्थ आहे घराला आग लागल्यानंतर वीर खोदण्यासारखा. एखाद्या घराला जर आग लागली, लोक म्हणले पाणी आणा, बठांमध्ये तसं काही घडू नये. पाणी आणा, पाणीच कुठे सापडेना. दुधना नदी आहे पण तरी पाणी नाही, कोरडी पडली. एक म्हातारा माणूस म्हणे पोरांनो एक काम करा म्हणे, नवीन विहीर खोदा, त्या विहिरीतून पाणी काढा मग घरावर टाका. घर राहील का? बोला ना. घराला आग कशी लागते? कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. एखाद्या बाबाला विचारा, बाबा जेवले का? म्हातारा म्हणतो झोपायचंय आता. एकदा का कानपूर लाईन खराब झाल्या, मी किती उपदेश केला तरी उपयोग नाहीये. एकदा का गुडघ्याच्या वाट्या सरकल्या, किती इच्छा असेल कथेमध्ये येऊन बसावं, खुर्चीशिवाय बसता येत नाही आपल्याला. पण त्यासाठी सांगितलं योग्य वेळेत सावध व्हा. भगवान परमात्माचं नामचिंतन. सुंदर असा प्रसंग आहे पहा. एका गावामध्ये एक साधू महात्मा, गावाच्या बाहेर एक अरण्य घनदाट जंगल आहे, तिथे साधना करण्यासाठी भगवंताचं नामचिंतन करत आहेत. पण नियम होता त्या साधू महात्म्याचा की वर्षातून एकदाच गावात यायचे. बठाणसारखं सात्विक आणि सुंदर गाव होतं. गावात वर्षातून एकदा यायचे. ज्या दिवशी साधू महात्मा येतील प्रत्येकाची लाईन लागायची दर्शनासाठी आणि लोकांनी प्रत्येक व्यक्तीनं म्हणावं, बाबा महात्मा आमच्या घरी चला ना भोजनाकरिता. महाराजांनी अट घातली म्हणे, मी त्याच्याच घरी जेवणासाठी येईल, भोजनासाठी येईल जो मला त्याचं ओरिजिनल वय आणि ओरिजिनल प्रॉपर्टी सांगेल. ज्या वेळेला लाईन लागली पहिल्या व्यक्तीला विचारलं तुमचं वय किती आणि प्रॉपर्टी किती? त्यानं सांगितलं महात्मा मी 20 वर्षाचा आहे. म्हणे प्रॉपर्टी किती? म्हणे 2 लाखाची प्रॉपर्टी आहे. दुसऱ्याला विचारलं तुमचं वय? म्हणे मी 25 वर्षाचा आहे. म्हणे प्रॉपर्टी? माझी प्रॉपर्टी 2.5 लाखाची 3 लाखापर्यंत आहे. तिसऱ्याला विचारलं तुमची प्रॉपर्टी वय किती? म्हणला वय माझं आहे 40 वर्षाचं. म्हणे प्रॉपर्टी? प्रॉपर्टी 5 लाखाची आहे. सगळ्यात शेवटी एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला विचारलं, महाराज विचारतात का रे तुमचं वय किती आणि तुमची प्रॉपर्टी किती? त्यावेळेला त्या व्यक्तीने सांगितलं महात्मा माझं 20 वर्ष वय आहे आणि प्रॉपर्टी म्हणे प्रॉपर्टी 1 लाखाची. त्याच्यासारखा पंचकृषीत श्रीमंत माणूस नव्हता. एवढी प्रॉपर्टी 7 पिढ्यांनी बसून खाल्लं तरी नाही संपणार एवढी प्रॉपर्टी होती. ओरिजिनल वय त्याचं 70 वर्षाचं पण सांगितलं 20. गावातले लोक म्हटले मूर्ख आहेस का तू? साधू महात्म्याला कुठं खोटं बोलतात का? वर्षातून एकदा आपल्या गावातल्या लोकांना भक्त मंडळीला दर्शन देण्याकरिता येतात म्हणे आणि तू कुशाल खोटं बोलतोय, लाज नाही वाटत का तुला? साधू महात्मा हसले, म्हणतात तुम्ही शांत बसा, मी विचारतो का हो दादा तुमचं 70 वर्ष वय असताना तुम्ही 20 वर्ष सांगताय का? आणि प्रॉपर्टी गावात पंचकृषीत तुमच्यासारखा श्रीमंत माणूस नाही आहे पण तरी 1 लाखाची प्रॉपर्टी का सांगितली? उत्तर फार सुंदर आहे, लक्ष देऊ नये का? त्या व्यक्तीने सांगायला चालू केलं, महात्मा मान्य आहे मला मी 70 वर्षाचा आहे, ओरिजिनल वय वर्ष 70 आहे, पण 20 वर्ष का? सांगितलं महात्मा वयाच्या 50 पर्यंत माझ्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ नव्हती. वयाच्या 50 पर्यंत कधीच गावातल्या एखाद्या सत्कर्मामध्ये सत्कार्यामध्ये मी दान धर्म केलेला नव्हता. वयाच्या 50 पर्यंत एखाद्या मंदिराला कधीच मदत म्हणून काहीच देणगी स्वरूपात दिलं नव्हतं. वयाच्या 50 पर्यंत कधीच पंढरपूरची वारी नाही केली मी.
वयाच्या 50 पर्यंत कधी श्रीमद भागवत कथा मी श्रवण केलेली नाहीये. वयाच्या 50 पर्यंत कधीच एखाद्या शब्दामध्ये शिवी आली नाही असं कधीच झालं नाही. सगळ्या लोकांना त्रास देत होतो. 50 वर्षाचा झालो महाराज आणि गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली. वयाच्या 50च्या नंतर आजपर्यंतचं वय फक्त 20 वर्ष झालेत माळ घालून. 50 वर्ष काय केलं याच्यापेक्षा 50 वर्षाच्या नंतर मी पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली. ज्या दिवशी गळ्यात मी पवित्र तुळशीची माळ घातली ना तेव्हापासून खरं ओरिजिनल वय फक्त 20 वर्षाचं आहे. 50 वर्ष जगलात काय याला किंमत नाहीये. सत्कर्म तुमच्या हातनं घडत नसेल तर उपयोग नाहीये. प्रॉपर्टी महाराज पंचकृषीत माझ्यासारखा श्रीमंत माणूस नाहीये पण 1 लाख प्रॉपर्टी का सांगितली. गावामध्ये जेवढे अखंड हरिनाम सप्ताह झाले 20 वर्षाच्या कालावधीत, जेवढे काही मंदिराचे बांधकाम चालू झालेत, जेवढे काही साधू महात्मा भक्त मंडळी येतील, जेवढे काही सत्कर्माचं आयोजन करतील ना प्रत्येक कार्यामध्ये आजपर्यंत दान केलेली प्रॉपर्टी फक्त 1 लाखाची आहे. तुमच्याकडे किती श्रीमंती, किती प्रॉपर्टी, किती बंगले, किती गाड्या, किती जमीन याच्यापेक्षा सुद्धा भगवान परमात्माच्या यादीत तीच प्रॉपर्टी लिहिली जाणार आहे जी प्रॉपर्टी तुम्ही सत्कार्यात खर्च केलेली आहे. पैशाने श्रीमंत भरपूर आहे. 3-3 मजली बिल्डिंग आहे तुमच्याकडं, 50-50 एकरचे मालक आहेत. पण नाही ना भाग्य तेवढं की आपण कार्यक्रम करू शकतो. नाही ना भाग्य तेवढं की आपण कथा कीर्तन श्रवण करू शकतो. दादांचं नक्कीच काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असणार आहे. एवढा मोठा महायज्ञ, कारण श्रीमद भागवत महापुराण कथेमध्ये प्रत्येक शब्द हा यज्ञासमान आहे आणि एवढ्या सहजासहजी कोणाच्याही हातनं हा यज्ञ घडत नाहीये. बरेच लोक फक्त इच्छा व्यक्त करतात, शेवटी जीव निघून जातो पण इच्छा काय पूर्ण होत नाही. मग त्यांची इच्छा राहिलेल्या माणसांनी पूर्ण करायची. चांगलं कर्म नसेल तर होत नाही. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. त्याच्या आई वडिलांचं, त्याच्या कुळाचं, त्याच्या स्वतःचं पुण्य शिल्लक असावं लागतं. त्याशिवाय चांगलं कर्म मात्र घडत नाही. कारण अगोदर सांगितलं रामाचं भजन तोपर्यंतच आपण करू शकतो जोपर्यंत हा आत्माराम जागेवरती आहे. ज्या दिवशी आत्माराम निघून जाईल ना लोक म्हणतात राम नाम, दुसरा पर्याय नाहीये. म्हणून संत तुलसीदासांनी फार सुंदर वर्णन केले पहा. बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई. अरे बोल सत्संग विवेक न होई. राम कृपा बिनु, राम कृपा बिनु सुलभ न सोई. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. अरे बोल श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय
बिनु सत्संग विवेकान होई राम कृपा बिनु सुलभ नसो. राम म्हणजे जीवनाची सुरुवात आहे, राम म्हणजे जीवनाची सांगत आहे. जोपर्यंत आपल्यामध्ये शिवत्व आहे, शेला वेलांटी, वेलांटी म्हणजे पार्वती मातेचं प्रतीक आहे, ती वेलांटी काढली तर खाली काय उरतं? बोला. शव. शव म्हणजे प्रेत, मराठी शब्द त्याला मड म्हणतात. शिवत्व निघून गेलं तर उपयोग नाहीये. आत्मा रामच नसेल तो माणूस त्याचा देह असून उपयोग नाहीये. अंतकरणातला भाव शुद्ध ठेवून भगवान परमात्माचं नामचिंतन श्रद्धायुक्त अंतकरणानं करायचं आहे. काल आपण भगवान गोपाल कृष्ण यांचा जन्म अति उत्साहात आनंदात पार पाडला पहा. पूर्ण मंडप काल पिवळा दिसत होता. मला तरी वाटतंय बऱ्याच गवळणींनी गवळ्याला घेऊन गेले असतील जालन्याला साडी आणायला. अजून उद्या एकदा सांगणार आहे मी तुम्हाला कथेच्या शेवटी, उद्या कोणत्या कलरची साडी. हा उत्सव पहा तुम्ही, मध्ये मध्ये तुम्हाला सांगत असते भजन करा. काल 1 तास तुम्ही पावलं खेळात, 1 तास भजन केलंय. कायम सांगत असते माता मौल्यांनी अजिबात लाजायचं नाही. काही मी पाटलाची का कोणाची, ते घरी इथं अजिबात काही मानायचं नाही. देवाचे भक्त आहोत आपण, काही फक्त लाजतात. एकदा म्हटलं ताई म्हणा ना राम राम, ती म्हणायची ना 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 ना. म्हटलं आजी तुम्हाला भजन करायला सांगितलं. म्हणे नको ताई लाज वाटते. तर म्हटलं इथं कशाची लाज, काय सांगू म्हणताय नको लाज वाटते. म्हटलं झालं काय नेमकं? बाप्याच्या बापाचं नाव म्हणे राम. इथं लाजायचं काम नाही. भगवान परमात्माचा अति उत्साहात जन्मोत्सव आपण पार पाडलेला आहे. गोकुळामध्ये जो आनंद किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो अष्टमीच्या रात्री ग यमुनीच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाच गाऊ तालात पैंजण थरथरले. कान दिसतो उठून गोपी आल्या नटून, कान दिसतो उठून गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. याच भजनावरती ना खाली बसल्या बसल्या सुद्धा दम निघन पा माता तरी चालूच आहे. असं काही फक्त आशा करायच्या. काल एक आजी कोण होते काय माझ्या लक्षात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, चमकी तलवार म्हटलं की असं करायचं. असं वाटत होतं आजीच्या हातात तलवार द्यायला पाहिजे. भगवंताच्या भजनाची ताकद आहे. भगवान परमात्माचा अति उत्साहामध्ये जन्म आपण केल्याच्या नंतर एक पाळणा आहे पा, तो पाळणा मी तुम्हाला गाऊन दाखवते. काल 12 वाजले म्हणून काही पाळणा आपण घेतला नाही. भगवान गोपाल कृष्णाचा पाळणा आहे. बाळा जो जो रे कुलभूषणा श्रीनंदनंदना निद्रा करी बाळा मनमोहना परमानंदा कृष्ण. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. जन्मोनी मथुरेत यदुकुळी आला सेवन माळी. पाळणा लांबविला गोकुळी धन्य केले गवळी. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. बंदी शाळेत उतरुनी द्वारे मोकलुनी अल्पश्रुशाला तोडोनी यमुना दुबंगुनी. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. मार्गी नेताना श्री कृष्णा मेघ निवारणा शेष
धावला तक्षणा उंचावूनी फना बाळा जो रे बाळा जो रे रत्न जडिता पालक झळके अमोलिक वरती पहुडले कुल तिलक वैकुंठ नायक बाळा जो रे बाळा जो रे हलवी यशोदा सुंदरी धरुणी ज्ञान दूरी पुष्पे वर्षिली सुरवारी गरजती जय जयकारी बाळा जो रे बाळा जो रे ऐसी चरित्रे अपार धावुनी भूमीवर पांडव रक्षिले सत्वर ब्रह्मानंदी स्थिर बाळा जो रे बाळा जो रे बाळा जो रे कुलभूषणा श्रीनंदनंदना निद्रा करी बाळा मनमोहना मरमरमदा कृष्णा बाळा जो रे बाळा जो रे गोपाल कृष्ण भगवान की. ज्या वेळेला भगवान परमात्मा अयोध्येमध्ये अवतीर्ण होत आहेत, एकमेकी गवळणी सांगायच्या नंद बाबांकडे धावत आले, एकमेकीला सांगू लागले गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावी एक पुढे ताटे वाटे सुंद बडे म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. नंदजीकडे नंदजी आपको लाला भयो है. ज्या वेळेला नंदाला समजलं, नंदजी आनंदाने तिथून निघाले, धावत निघाले घराकडे. वाड्याच्या समोर आले, येऊन पाहतात तर काय, दारामध्ये अगोदरच गच्च गर्दी झालेली होती. ती गर्दी पाहिली, नंदजी म्हणतात माझ्या मुलाचं मुख पाहण्यासाठी आतमध्ये जायचंय, पण मला जाण्यासाठी रस्ता देत नाहीत. नंदजीला काही गवळी म्हणतात नंदजी एवढ्या दिवसानं नवसा सायासानं तुम्हाला पुत्र झाला म्हणे, असंच जाणार का? पारुष्य जाऊ नका म्हणे, जा यमुना मैयात डुबकी मारून. डुबकी मारण्यासाठी गेले, नवीन वस्त्र परिधान केले, मोत्यांचे हार परिधान केले, अत्तर फासलं आणि आल्याच्या नंतर पाहतात, विचारलं गवळ्यांना आता आतमध्ये कसं जाऊ? म्हणे गवळणी जसे जातात तसं. म्हणे काय करावं लागेल? गवळणीने काय केलं म्हणे ठुमका मारला, तुम्हालाही ठुमका मारावा लागेल. 60 साल के बूढ़े देखो हो गए आज जवान, हो गए आज जवान. नाच कूदे धूम मचावे, नाच कूदे धूम मचावे, गाए मीठी तान जाए नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, बज रही आज बधाई. चमत्कार सा हुआ ही लोगों, हो गई बात निराली, हो गई बात निराली. और रात में नंद बाबा, और रात में नंद बाबा की दाढ़ी हो गई काली, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई.
प्रत्येकाला आनंद झालाय, प्रत्येक जण स्वतःच देहभान विसरून गेलाय, कोण किती वयाचा, कोण किती वयाचा. पण भगवान परमात्मा उत्तीर्ण झाले आहेत. भगवान गोपाल कृष्णाच्या जन्मामध्ये प्रत्येक जण आनंद व्यक्त करतो. या आनंदाच्या मध्ये असेच काही दिवस निघून गेले. नंद बाबा दर त्रयोदशीला कंसाकडे कर भरण्यासाठी जायचे, पण नंदाच्या आनंदामध्ये लक्षातच राहिलं नाही. मग कंसाकडे 5 रत्न आणि 1 सोन्याची थाळी घेऊन कंसाकडे कर भरण्यासाठी नंदजी आले. आल्याच्या नंतर म्हातारे नंदजी पण एवढा आनंद, एवढा आनंद, आनंदाच्या भरामध्ये कंसाला सांगितलं, महाराज मला मुलगा झालाय. ज्या वेळेला कंसाच्या कानावरती प्रश्न पडला, कानावरती शब्द आला की नंदजी सांगतात मला मुलगा झालाय. ही गोष्ट कानावरती आल्यावर नंदाच्या डोक्यात आकाशवाणीचे शब्द घुमू लागले. नंदा, कंसा, अरे ज्या देवकीला तू रथात घेऊन चाललाय तिच्याच पोटी 8वा पुत्र तुझा काळ म्हणून जन्माला येणार आहे. ज्या वेळेला भगवान परमात्माला माया उपजली तेथे ठेवी मजा, आणि येथे भगवान परमात्माला गोकुळामध्ये ठेवलंय, मायेला घेऊन आलेत. नंदानं त्याच मायेच्या पायाला पकडलं, गर 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 फिरून शिळेवरती आपटणार ती माया आकाशात गेली. महान शक्तिशाली सांगितलं, कंसारे मला काय मारतोस, तुला मारणारा केव्हाचाच सुरक्षित ठिकाणी पोहोचलाय. कंसाचा संशय अजून बळकट झालेला आहे. यानंतर कंसानं नंदजी निघून गेले तर तातडीनं मीटिंग घेतली. माझा काळ गोकुळामध्ये वाढतोय, जो कोणी त्याचा वध करेल, त्याचा नाश करेल, त्याला बक्षीस देण्यात येईल, त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली जाईल, असं म्हटल्याबरोबर पहिला विडा उचलला पुतना मावशीनं पुतना मावशीनं पहिला विडा उचलला. पुतना मावशी सांगते, महाराज काळजी करू नका, जो तुमचा दुष्ट आहे, जो पापी आहे, जो तुमचा काळ आहे, त्याचा वध करून आत्ताची आत्ता त्याला घेऊन येते. पुतना मावशी गेली, सुंदर असा श्रृंगार केलाय, सुंदर मेकअप केलाय. श्रृंगार करून जशी गोकुळामध्ये आली, आल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटायचं मोठ्यांच्या घरची बाई अर्थात नंदजीला पुत्र झालाय म्हणून यांचीच कोणीतरी पाहुणे नातेवाईक असली पाहिजे. परिचित कोणाच्याच नाही, पण सुंदर रूपवान श्रृंगार केलेली दिसायची. कारण मोठ्यांचे पाहुणे लगेच ओळखायला येतात पहा, आणि गरीबाचे पाहुणे ओळखायला येतात. म्हणजे मोठ्यांची घरची दिसते बाई, मोठ्या घरची वाटतं. प्रत्येक जण विचारण्याच्या अगोदर रस्ता सांगायचे, नंदजीचा वाडा तिकडे, नंदाचा वाडा तिकडे. काही जण तो सोडायला गेले तिला वाड्यावरती, नंदाच्या वाड्यापर्यंत घेऊन गेलेत. बाहेर आहे, आवाज दिला, ए यशोदे अगं बाहेर आहे. अनोखा आवाज आहे, नवीनच पहिल्यांदा आवाज कानावरती आलेला आहे. कोण आहे लक्षात येत नाही, पण माझं तर नाव घेतलंय. मैया बाहेर आल्या. मैया बाहेर आले, विचारतात, मावशी कोण तुम्ही? अगं मी तुझी बहीण आहे. माझी बहीण मला कशी माहिती नाही? म्हणे तुझा काहीच दोष नाही. पुतना सांगते, अगं जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा तू लहान होती, नेमकाच तुझा जन्म झाला होता म्हणे. पण माझे सासू सासरे एवढे खडूस आणि एवढे वाईट भेटले की लग्न झाल्यापासून कधीच त्यांनी मला माहेरात एंट्रीच दिली नाही म्हणे. पण मला समजलं बऱ्याच दिवसानं की तुला पुत्र झालाय म्हणून तुझा मुलगा पाहण्यासाठी तातडीनं निघून आली आहे. मैया म्हणतात, अनोखी बाई आहे. बहीण म्हणते, परिचित तर नाही, एवढ्या दिवसानं नवसा सायासानं मुलगा झालाय आणि खुशाला म्हणती मुलगा पाहायला. पुतना मावशी सांगते, यशोदा अगं मैया माझ्या मांडीवरती दे ना तुझ्या बाळाला, मला दाखव. मैया म्हणतात, अगोदर एवढे अनिष्ट एवढे संकट येत आहेत, हिला अनोखी बाई हिला कसं मुलाला दाखवावं सांगितलं. मावशी म्हणे कानात झोपला म्हणे लाला. आणि भगवान परमात्मा सगळं ऐकतात, पाळण्यात झोपलेले आहेत. लाला म्हणतात, पहिलंच गिराईक आलंय म्हणून मैयाने सांगितलंय कानात झोपला, आपण का झोपा घ्यायला लोक म्हणे इथं. भगवान परमात्मा लागले रडायला. मैया म्हणतात, रडते माझे बाळताने समजावी तारा हिला, रडते माझे बाळताने समजावी तारा हिला. रडते माझे बाळताने समजावी तारा हिला.
रडती माझी बाळताने समजावी ताराहिना. जसा तोच रडण्याचा आवाज पुतना मावशीच्या कानावरती पडला. पुतना म्हणते, का ग यशोदे, माझ्याशी खोटं बोलते? सांगितलं काना झोपलाय, तुझा मुलगा झोपला. रडलेला आवाज कानावरती म्हणे माझ्याशी खोटं बोलते. मैया म्हणतात, याला आता उठायचं आलं होतं का? आतमध्ये घेऊन गेला. पुतना मावशी आतमध्ये पाळण्याजवळ आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुतना मावशी जशी पाळण्याजवळ आली आहे, भगवान परमात्मानं मैयाच्या डोक्यामध्ये विचार टाकला की चुलीवरती दूध तापते, दूध वरती जाईल म्हणून मैया दुधाला फुंकर घालण्यासाठी निघून गेल्या. आणि ज्या वेळेला पुतना मावशीनं पाहिलं, भगवान परमात्मा डोळे अजिबात उघडत नाहीयेत. जगाच्या मालकाची नजर अशी आहे, भगवान परमात्माच्या नजरेसमोर कोणतंच मायावी रूप टिकू शकत नाही. देवाला माहिती होता, आता जर का डोळे उघडले निच्याकडे पाहिल्याच्या नंतर ही परत मूळ रूपात येईल, मायावी रूप टिकणार नाही. भगवंतानं डोळे झाकून घेतलेली आहेत. त्याच पुतना मावशीनं भगवान परमात्माला मांडीवरती घेतलं. स्तनामध्ये विष घेऊन आली होती देवाला पाजण्यासाठी. भगवंताला मांडीवरती घेतलं. ज्या वेळेला स्तनाला लावलंय, अगोदर भगवान परमात्माने विष पिलंय, नंतर भगवंत दूध पितायत, नंतर रक्त पिऊ लागलेत. रक्त पिल्याच्या नंतर पुतना मावशी मूळ रूपात आली आहे. राक्षसी प्रवृत्तीची पुतना मावशी भगवान परमात्माला घेऊन आकाशात गेली आहे. पंच प्राण खेचून घेऊ लागली आहे. काना सोड, काना सोड, काना सोड. काना म्हणतात, मावशी अगोदर तर मी कोणाला धरत नाही आणि एखाद्याला धरलं तर सोडत नाही म्हणे. भगवान परमात्मा ज्या वेळेला तिचे पंच प्राण खेचून घेतात, गोकुळाच्या बाहेर रिकाम्या शेतात पुतना मावशी धिप्पाड देहाची जमिनीवरती कोसळतीये. सर्व दैवता जय जयकार करतायत. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुतना मावशीचा वध भगवान परमात्मा तिच्या छातीवरती आहे. गोकुळामध्ये लक्षात आलं, मैया कानाला शोधतायत. रडत आल्या. कित्येक शिड्या लावून कानाला खाली गेल्यात आल्या. गोकुळवासियांनी सर्व गवळ्यांनी ज्या वेळेला त्या पुतना मावशीचे तुकडे तुकडे केलेत, असे ढिगल टाकले होते तिच्या अवयवाचे. आपण पहा ना तुम्ही, माणसाचा जर एखादा देह जास्त वेळ एखादी ठिकाणी जर राहिला ना, तर त्याच्यामधून दुर्गंधी सुटते. पण पुतना मावशीला तिच्या देहाला भगवान परमात्माचा स्पर्श झालेला होता, म्हणून तिच्या शरीरामधून सुगंध यायचा, चंदनाचा वास यायचा. भगवान परमात्मानं पुतना मावशीचा वध केला. पुतनेचा वध केल्याच्या नंतर मैया म्हणतात, असे अनिष्ट कित्येक येत आहेत. भगवान परमात्माची नजर काढण्याचं काम. कोणी म्हाताऱ्या गवळणींनी सांगावं, मैया अगं नजर काढ त्याची. मैया म्हणतात, कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे नंदलाला. उतरिते निंबलोना, उतरिते निंबलोना, तुझी ओवाळते मी काया. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे नंदलाला. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे नंदलाला. नजर काढण्याचं काम चालू झालं. मैयाला कोणी म्हाताऱ्या गवळणी सांगायच्या, अगं जा 3 वाटेची माती आण. कोणी सांगावं, एक छोटासा भाकरीचा तुकडा उतरून टाक. कोणी सांगावं तव्याचं काळं. कोणी सांगावं ती चरवी घेऊन या, कागद भिजून नजर काढून त्या चरवीत टाका सगळं पाणी. कोणी सांगितलं नजर काढायची, गोमातेच्या खालून त्याला द्या. कोणी सांगावं गाईचं शेण त्याच्या अंगाला लावा. कोणी सांगितलं गोमूत्रानं त्याला आंघोळ घाला. भगवान परमात्माची नजर काढण्याचं काम चालू. नजर काढण्याचं काम फार वाईट असतं महिला मंडळ. बरं पहा ना, एखाद्या बाईला सांगावं नजर. एकदा अशीच कथा संपली. कथा संपली का आजीबाई मला म्हणे, ताई तुमची नजर काढायची. म्हटलं आजी मला नाही होत नजर. म्हणे तुम्ही नका काढू. नाही म्हणे ताई शांत बसा, तुमची नजर काढायची. अहो एवढे लोक सगळे तुमच्याकडे पाहत राहता, म्हणे नजर काढायची. म्हटलं आजी नका काढू नजर, मला नाही. नाही म्हणे ताई शांत बसा, तुमची म्हातारी काही कमी नव्हती, 4.5 क्विंटलच्या पुढं. जाऊ दे, कशाला हिच्या पुढे एखादा शब्द बोलवता आपला अवघड व्हायचं. दिलं ढकलून तर 2-3 पलट्या खायच्या. मी बसले शांत. म्हटलं आजी काढा नजर. म्हातारीनं 3 वाटीची माती आणली. मातीनं नजर काढली.
नंतर आवाज दिला, बाळ्या. म्हटलं बाळ्या कशाला? चप्पल आण. म्हटलं आजी चप्पल. शांत बसा म्हणत होती. आजीने चप्पलनी नजर काढली, चप्पल फेकली बाजूला, तर कुठं कुठं जाऊन आली. नाकाला रुमाल लावला. टेन्शनच नको. परत आवाज दिला, बंट्या. म्हटलं बंट्या कशाला? दगडान. दगडांना दगडान नजर काढली. भिरकीन डोक्यापर्यंत न्यायची की भिरकीन पायापर्यंत. म्हटलं आजी छोटसच नाके राहू द्या. आजी कुठं नजर काढायची सोडती. परत सांगितलं, पिंटी. म्हटलं पिंटी झाडू आण. झाडून नजर काढली, दगडानं काढली, चपलीनं काढली, मातीनं काढली. म्हटलं आजी आता झालं का? म्हण नाही. पदर घेतला आणि पदरानं नजर काढली. म्हाताऱ्याला 4च केस होते, तीच अशी वरती खाली करायची. म्हटलं आजी आता? आजी म्हण नाही. म्हटलं का? आता तर महत्वाचं काम राहिलं नाही. ते नाही करत का शेवटी? म्हातारीने केला शेवट. तू तोंडात एकही जात नाही. तू सगळं मटेरियल माझ्या तोंडावर. पदराने पुसून घेतलं का नीट होती का? तेवढ्यात म्हाताऱ्याला शिंक. असं केलं. परत तोच पोतारा माझ्या तोंडाला. तेव्हापासून ठरवलं मी कधीच कोणाकडून नजर काढून घेत नाही. नजर काढण्याचे काम फार वाईट असतात. आपण म्हणतो दगडाला सुद्धा नजर होते, दगड जर देखणं असेल तर. पण काहीच्या नजरेचा फार दोष राहतो. भगवान परमात्माला नजर झाली. भगवान गोपाल कृष्णाच्या नजर काढण्याचं काम चालू आहे. कित्येक अनिष्ट भगवान परमात्माच्या वरती येत आहेत. कुठल्याही परिस्थितीत कंसानं फक्त एकच पण केलेला होता, माझा काळ जो गोकुळामध्ये वाढतोय त्याचा वध करायचा. शकटासुर नावाचा राक्षस आहे. भगवान परमात्मानं झोळीत असताना त्यालाही मारलेला आहे. मैयानं पाहिलं, घाबरून गेलेल्या होत्या. कानामध्ये फुंकर घातली. डोक्यावरून हात फिरवतात. मैयानं म्हणतात, माझे अचुडे बचुडे छकुडे राधे रूपडे. कित्येक अनिष्ट भगवान परमात्माच्या वरती येत आहे. तृणाव्रत नावाचा राक्षस वाळवटीच्या रूपामध्ये येत आहे. वावटणीच्या रूपामध्ये आल्याच्या नंतर भगवान परमात्मानं त्याचाही वध केलाय. कित्येक अनिष्ट भगवंताच्या वरती येत आहेत. पण भगवान परमात्माच्या समोर कोणतंच माया विरूप टिकू शकत नाही. महाबळ नावाच्या बटाची भगवंतानं फजिती काढली. तृणाव्रत नावाचा राक्षस त्याचाही वध केलाय. भगवान परमात्मा लहान असतानाच कित्येक राक्षसांचा वध केला. एक दिवस भगवान परमात्मा 1 वर्षाचे झालेत आणि काही कालांतराच्या नंतर देवाचं नामकरण करण्याचं ठरवलं. वसुदेवानं गर्गाचार्यांना पाठवलं. सांगितलं, जा माझ्या लेकराचं नामकरण करा. यादवाचे पुरोहित गर्गाचार्य नामकरण करण्यासाठी आले. पण सांगितलं होतं, अति उत्साहामध्ये भगवंताचं नामकरण करू नका. कारण जो कंसाला संशय आहे, नामकरण जर अति उत्साहात तुम्ही केलं, मोठ्या उत्साहात केलं, तर कंसाचा जो संशय आहे तो संशय अजून बळकट होईल. म्हणून गर्गाचार्य आले. गाईच्या गोठ्यामध्ये रोहिणी माता आणि यशोदा मातेचा पुत्र दोघांचंही नामकरण करण्यात येते. यशोदेचा लाल काळ्या सावळ्या रंगाचा आहे, कृष्ण कन्हैया. यशोदेला सांगितलं, यशोदा तुझा हा बाळ जो आहे ना, आकर्षण करणार आहे, म्हणून त्याचं नाव श्री कृष्ण ठेवण्यात आलं. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि रोहिणी मातेला सांगितलं, जो बलराम आहे, प्रभू श्रीरामासारखा साध्या सरळ स्वभावाचा भगवान परमात्माचं जे बंधू आहेत, बलराम यांचं नाव बलराम ठेवण्यात येत आहे. भगवंत हळूहळू मोठे होतात. साधू संतांनी सुंदर असं वर्णन केलंय. भगवान परमात्मा रांगू लागले. आता आज रांगण, उद्या लगेच लग्न आहे. भगवंत रांगू लागले. साधू संतांनी सुंदर वर्णन केलंय. पहा, तळवे तळहात तळहात टिकीत, तळवे तळहात तळहात टिकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, 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 डाव्या गुडघ्याने रांगत. कवळलसवंती पैसांगे आले कृष्णाचे मी मागे, येणे वो श्री गंगे नवनीत माझे भक्षिले. तळवे तळहात तळहात टिकीत, तळवे तळहात टिकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या
गोपाल कृष्ण भगवान की तळवे तळहात टेकी तण डाव्या गुडघ्याने रंगत गवळण स्वस्ती पैसांगे आले कृष्णाचे मी मागे येणे नेवो श्री रंगे नवनीत माझे बक्षिले. भगवान परमात्मा हळूहळू रांगू लागले. रांगत असताना भगवंत या गल्लीतून त्या गल्लीत जातात. मग मैया विचारतात, कौन गली गयो शाम बताओ सखी, कौन गली गयो शाम. भगवान परमात्मा या गल्लीतून त्या गल्लीत जावं लागले. गारणी येत आहेत, गवळणी येऊ लागल्या. बरं भगवंत नुसते फिरत नव्हते, भगवंतानं संघटन केलेलं होतं. सर्व गवळी एकत्रित केले. इकडे तिकडे फिरत असताना दही दूध लोणी चोरून खाल्ले. गवळीने म्हणायच्या, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, तुझ्या कान्हाला काहीतरी सांगना, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांगना ग. यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, तुझ्या कान्हाला काहीतरी सांगना ग. यशोदे ग तुला येईल राग. मैयाला किती गारांनी सांगितले तरी मैया कधी ऐकून घेत. आणि आईला पहा तुम्ही, लेकरू किती अवखेळ असेल, किती अवखेळ असलं तरी आई त्या लेकराचं कौतुक करते पहा. कारण आपला तो बाबू आणि लोकांचं ते, ही पद्धत आहे, जगाची रीत आहे. आई म्हणत असते, माझ्या लेकरासारखं सुंदर आणि चांगलं लेकरू, संस्कारी लेकरू अख्ख्या गावात काय अख्ख्या जगात नाही. नितांत प्रेम लेकराच्या वरती करते. मैया सांगतात, 5 वर्षाची माझी बाळगे अंगणी खेळे खेळ, कालटकाची गीताळ गे तुम्ही इकडे पहा, तुम्ही 12 घरच्या 12 गे, तुम्ही मोठ्या ढाल गजागे. म्हणा ना बठांच्या, मी तुमच्याकडे हात पुरवले, गोकुळच्या काय. मैया ऐकून घेत नाहीये. किती गाराने सांगितले. एक दिवस एक गवळण म्हणे, याला असं सांगून नाही समजलं. गारणे घेऊन आली. मैया सांगतात, लाला अजिबात बाहेर जायचं नाही. भगवान परमात्माला गारणे ज्या वेळेला मैयाला सांगितलं ना, भगवंत सांगतात, आई कुन्हाच ऐकू नको ग, आई मजला मारू नको ग, या गवळणी भांडण खोर, या गवळणी भांडण खोर, मला म्हणत्यात गोकुळचा चोर, मला म्हणत्यात गोकुळचा चोर. आई कुन्हाच, आई कुन्हाच, आई कुन्हाच ऐकू नको ग, आई मजला आई कुन्हाच ऐकू नको ग, मजला आई कुणाचा ऐकू नको ग, आई मजला मारू नको ग. भगवंताला मैया सांगतात, आज अजिबात गोकुळात इकडे तिकडे फिरायचं नाही, वाड्यातून बाहेरच पडायचं. भगवंत म्हटलं, ठीक आहे, हरकत नाही. जगाच्या मालकाला माहिती होतं, मी जर बाहेर गेलो नाही ना तर गोपिकांचं मन नाही राहत आहे, गवळणीलाच करमत नाही, मला शोधत राहतात. कारण गवळणीच्या दिवसाची सुरुवात ही भगवंताच्या मुख पाहण्यापासून व्हायची. देवाचं रूप पाहिल्याशिवाय गवळणींच्या दिवसाची सुरुवात होत नाही, दिवसाची सांगताही होत नाही. भगवान परमात्मा मैयाच्या सांगण्यावरून आज वाड्याच्या बाहेर पडत नाहीयेत. गवळणी सकाळी उठल्या, आजूबाजूला एकमेकीला विचारतात, का ग कान्हा आला का, लाला आला. प्रत्येक गल्लीत जाऊन विचारावं, पण कुठेच सापडे ना. भगवान परमात्माला पाहिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. म्हणून पाहता पाहता
नाटक केलं, कारण केलं. विचार करत होती मैयाच्या द्वारात जावं, पण कोणत्या तोंडानं? आपणच तर काल गाराणे केले आणि आपणच आता जायचं म्हटल्याच्या नंतर मैया आपल्याला व्यवस्थित ठेवणारही नाही. काय काय बोलेल सांगता येत नाही. विचार करत करत आली, काहीतरी वस्तू मागण्याच्या निमित्तानं जाऊ. ही गवळण आली, विचार करत करत आली होती. मैया म्हणतात, का ग द्वारात येऊन काय उभी राहिलीस म्हणे, काय पाहिजे तुला? आजूबाजूला पाहिजे. अगं आजूबाजूला काय पाहते, काय पाहिजे ते तरी सांग. मैयाला म्हणते, मैया आमच्या घरी ना पाहुणे आलेत म्हणे, साखर पाहिजे. काहीच कमी नाहीये. साखरेचं नाटक केलं. मैया म्हणतात, जा घेऊन. साखर घेऊन गेली. दुसरी आली विचार करत, काय मागावं? तिने साखर, आपण पत्ती मागू. चहा पावडर मागितली. एक भोळी गवडण होती, विचार करत 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 आली, द्वारात उभी राहिली. मैया म्हणतात, तुला काय पाहिजे? आता तुझं काय संपलं म्हणे. गडबडीमध्ये लक्षातच आलं नाही काय सांगावं. म्हणते, मैया पाहुणे येणार आहेत म्हणे, सणामुळे गाईचं शेण पाहिजे होतं म्हणे सारून घेण्यासाठी. आता गोकुळात शेणाची कमी आहे का? प्रत्येकाच्या घरी गाय आहेत, पण शेण पाहिजे. मैया म्हणतात, जा घेऊन. शेण आणण्यासाठी टोपली घेऊन आली. गोठ्यामध्ये गेली. शेण भरता भरता विचार करत होती म्हणे, मागून मागितलं तर म्हणे गोठ्यातलं, आतमध्ये वाड्यातलं काही मागितलं असतं तर म्हणे काना दिसला असता, लाला दिसला असता, पण गोठ्यातलं शेण भरता भरता हा कधी बाहेर येणार? ती फक्त हाताने शेण भरत होती, पण तिचं मन मात्र भगवान परमात्माची वाट पाहत होतं. तिचे डोळे मात्र भगवंताकडे लक्ष देत होतं. देवाला शोधत होते तिचे डोळे. भगवंताने तिचं अंतकरण जाणलं. खिडकीतून विचारतात, का ग कोणाला शोधते? लाला, अरे ये ना बाहेर. भगवंत बाहेर आले. भगवान परमात्माच्या रूपाकडे पाहत तिनं शेण भरलं. एवढं शेण भरलं, शेवटी तिला टोपलीच उचलं ना. म्हणते, लाला थोडासा हात लावते म्हणे. हो. भगवान परमात्माला हात लावला. अर्ध्यापर्यंत टोपली घेऊन गेले. अर्ध्यापर्यंत टोपली घेऊन जात नाही तर भगवंताने घेतला हात काढून, बदकन टोपली खाली, सगळं शेण गवळणीच्या तोंडावर. लाला असं का केलंस? मूळ स्वभाव जागा झाला म्हणे. तुला माहिती नाही का म्हणे, मी कोणाचं कधीच फुकट काम करत नाही, काटा सुद्धा फुकट काढत नाही म्हणे. तुला टोपली उचलू लागतो, पण त्याच्या बदल्यात तू काय देणार मला हे अगोदर सांग. त्याच्या बदल्यात काय देणार म्हटल्यावर गवळण म्हटली, काय पाहिजे म्हणे. तुला माहिती नाही का मला काय आवडतं म्हणे. काय? लोण्याचा गोळा म्हणे. हो लोण्याचा गोळा भेटेल, पण किती म्हणे? जेवढी शेणाची टोपली उचलू लागशील. तू जर इथे थांबत असेल तर दिवसभर फक्त शेणच वाहते म्हणे. फक्त तुझं रूप पाहायचं. शेणाची टोपली उचलून दिले किती हे कसं कळणार? गवळण म्हणते, काळजी करू नका लाला. एक शेणाचं टोपलं उचललं की हात शेणानं भरलेलं राहील म्हणे. एक टोपलं उचललं की एक शेणाचा टिपका गालावरती देणार. जेवढे शेणाचे टिपके तेवढे लोण्याचे गोळे. ठरल्याप्रमाणे गवळण दिवसभर शेण वाहते. तिनं दारातच उकरडे तयार केला. नुसतं शेण जमा करून आणायची. सासूबाई शिवा देईल का काय बोल, काही घेणं देणं, फक्त शेण वाहते. शेण वाहत असताना एक दिवस भगवान परमात्मा ज्या वेळेला शेणाचे टोपले वाहून वाहून शेवटच्या वेळेला पूर्ण चेहरा शेणानं भरला, एवढी टिपकी दिली आणि शेवटी भगवंताच्या नाकाच्या शेंड्यावर टिपका दिला. मैया या गवळीनं माझ्या तोंडाला शेण लावलं म्हणे. मैया आल्या ना पडत. एवढ्या बोलतात, लाज वाटते का तुला? कळतं का? माझ्या घराने घेऊन येता माझ्या लेकराचे खुशाल इथं येऊन म्हणे शेण घेऊन जायचं नाटक केलं आणि माझ्या लालाच्या तोंडाला शेण भरून टाकलं म्हणे. एवढं शेण लावलं. एवढ्या बोलल्या मैया गवळण नाराज झाली, दुःखी झाली, निघून गेली. भगवान परमात्मा परत तिच्या घरी जाऊन तिची समजूत घालतात. जगाचा मालक पहा तुम्ही. काही गोपाळांना सुद्धा एका वेळेला सांगितलं आपल्याला चोरी करण्यासाठी जायचं. चोरी करायची म्हटलं म्हणे एवढी तब्येत खराब झाली, चोरी मारामारी करायची. चोरी करायची म्हटल्यावर मग चोरी करायची कशी म्हणे, जा सराट्याचे काटे आणा, माती आणा म्हणे आणि दगड घेऊन या म्हणे. देवा चोरी करायचे अनेक प्रकार पाहिले, पण हे सराट्याचे काटे माती दगड कशासाठी म्हणे? सुरी नाही, चाकू नाही, सराट्याचे काटे आणि माती दगड कशासाठी? काना म्हणतात आपण चोरी करायला गेलोत ना म्हणे. गोपाळांना वाटलं लालाच्या घरच आपलं लोणी भेटणार म्हणे. काना तुझ्या घरचं देणार का? भगवंत म्हणतात माझ्या घरचं का लोणी फुकट आलं का म्हणे. तुमच्याच घरचं तुम्हाला खाऊ घालणार, पण चोरी करून. पण मग दगड कशासाठी? चोरी करायला आपण जरी गवळणीच्या द्वारात गेलो, आतमध्ये जेव्हा लोण्याचा डेरा बांधलेला राहील म्हणे, एक दगड घ्यायचा, दगड फेकून मारायचा म्हणे. टंग आवाज आला की समजायचे डेरा रिकाम आहे आणि बद आवाज आला की समजायचे भरलेलं आहे. मग चोरी करायला सोपं म्हणे. मग सराट्याचे काटे म्हणे सोपं आहे म्हणे, माती म्हणे सोपं आहे
चोरी करत असताना गवळणीनं जर अचानक आपल्याला पाहिलं आणि पाठीमागे पळाली तर तिच्या पायाखाली सराट्याचे काटे फेकायचे आणि पळायचं म्हणे. आता सराट्याचा काटा असा आहे, त्याला 3 टोक असतात, ते कसंही फेकलं तरी एक टोक उभं राहतं. नसल अनुभव तर इकडे मंडपाच्या बाहेर फिरून पाहू द्या दुपारी येऊन. सराट्याचा काटा फेकायचा. बोबड्या नावाचा गवळी होता. बोबड्या म्हणे लाला मग तिजल पप्पन घालून आली तर मग काय करायचं. तिजल पप्पल घालून आली तर मग काय करायचं. काना म्हणतात तिजल पप्पन घालून आली तर आपण तिच्या डोल्यात माती फेकायची आणि आपण पळून जायचं. दुसरा होता पा, बोलण्यातही वाकड्या होता आणि दिसायलाही वाकड्या होता. तो म्हणे लाला मग ती जर चप्पल सोडा म्हणे तर ती चष्मा घालून आली तर काय करायचं. लाला म्हणतात एका कलियुग नाही म्हणे लोकांच्या डोळ्याला चष्मे लागायला. इथं देवाचं रूप पाहतायत लोक. चष्मा कसा लागणार. आता चष्मे पहा तुम्ही. 40 वर्ष झाली डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली कैसी दूर आणि जवळी, सावध सावधान 40 वर्ष झालं की चष्मा. 40 वर्ष सोडाव. आता विचार जर केला 5 आणि 6 वर्षाच्या पोराला चष्मा आहे, बाटलीच्या बोडा एवढा जाड चष्मा. बरं चष्मा घालून ते शाळेत गेलो आणि शेजारी विचारतं का रे बाळ्या आपल्याला एकाच विषयाला 2-2 मॅडम कस काय. मॅडम का चांगली होती का. मॅडम म्हणती तुम्ही एकाच बेंचवर चौघ कसे. लेट करंट लागू देऊ नका, फक्त रेंज मध्ये राहा. टावर खाली जवळचे टावर इथं 5G रेंज चालते 24 तास. सरपंचाची कृपा आहे आपल्याकडे. अजिबात टेन्शन नाही कशात. पाणी नाही, लाईट नाही, अजिबात लाईट बा. मीटर आहेत म्हणजे तुमच्या घरी. गावात राहिले उगाच राहत नाही मी. सगळ्या गोष्टीची माहिती होत असते मला. या 2-3 वर्षात पुरावा सहित ज्याच्याकडे मीटर असेल त्याच ग्रामपंचायतचे जे घर आहे तेवढे 1 लाख रुपयाचे बक्षीस. पण तसं नाही आहे. भगवान परमात्मा सांगतात भगवंताचं रूप पाहणारे आहेत, चष्मा लागू शकत नाही. आता पहा काही करमती म्हातारी चष्मा लागला तरी पाहतो, चष्म्याच्या वरून पाहतो. पाहिल्याशिवाय लागायच्या अगोदर ठरवायचं आपण काय पाहावं काय नाही पाहावं. एकदा डोळे खराब झाले मग उपयोगी का काही. अगोदर सावध व्हायचं. भगवान परमात्मा ज्या वेळेला बोबड्या नावाचा गवळी एक दिवस भगवंताच्या वरती रुजतोय. चोरी करण्यासाठी दही दूध लोणी चोरून खायचं म्हणून एक दिवस बोबड्या नावाचा गवळी भगवंताच्या वरती रुसला. वाकड्याला पाठवलंय, पेंड्याला पाठवलं, सुदाम्याला पाठवलं, पण बोबड्या मात्र येत नाही. सगळ्यांना पाठवलं पण येत नाही म्हणून शेवटी भगवान परमात्मा स्वतः त्या बोबड्याला आणण्यासाठी गेले. बोबड्या अरे चल ना, चोरी करण्यासाठी जायचंय आपल्याला. तुला लोणी खायचं नाही का. तो बोबड्या सांगतो दाई बा कितना न तोली बा, जाई बा दाई बा कितना न तोली बा, आम्ही नाही 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 तुझ्या अंग येईला, आम्ही नाही 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 तुझ्या अंग येईला, आम्ही नाही 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 तुझ्या अंग येईला, आम्ही नाही 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 तुझ्या अंग येईला, आम्ही नाही 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 तुझ्या अंग येईला, आम्ही नाही नाही तुझ्या अंग येईला. अशी एकदा तमदी बोला मिलून बोबड्या सांगतो लाला अतीत एकदा तमदी बोला मिलून, मल्याच्या मल्यामंदी देलोले बा, मल्याच्या मल्यामंदी देलोले बा, मल्याच्या मल्यामंदी तवल्या तवल्या लागल्या होत्या. काकड्या माहिती नाही काकड्या. मल्याच्या मल्यामंदी तवल्या तवल्या लागल्या होत्या. तमद्या पोलांनी 2-2 तुल्या, तमद्या पोलांनी 2-2 तुल्या, तमद्या पोलांनी 2-2 तुल्या. मी तकली तो लायला देलोले बा, मी तकली तो लायला देलोले बा, तिकलून आला माल्याचा मली, माझ्याच थेंडीला ढलले बा, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही
एकदा तमदी पोल मिलून बोबड्या सांगते लाला अरे माळ्याच्या माळ्यात गेलो तिथं सोल म्हणे पण एकदा तुझ्या 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 धली गेलो होतो तुझ्या धली बोबल्या सांगतो त्याच्या भाषेत तुझ्या धली गेलो होतो म्हणे एकदा तुझ्या धली गेलो अतीत एकदा तमदी पोल मिलून यशोदा मैयाच्या धली देलो लेवा यशोदा मैयाच्या धली देलो लेवा यशोदा मैयानं पुलन पुल्या दिल्या होत्या परवा दिवशी खाल्ल्या ना सगळे यशोदा मैयानं पुलन पुल्या दिल्या होत्या तमद्या पोलांना दोन दोन दिल्या तमद्या पोलांना दोन 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 दिल्या तमद्या पोलांना दोन दोन दिल्या मी पोली मागायला दिलोली बा मी पोली मागायला दिलोली बा मला दाल दिलेली बा आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार दाई बा कितना न तोलिबा दाई बा कितना न तोलिबा आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार गोपाल कृष्ण भगवान की तुम्हाला वाटत असेल ताईला का 2 मिनिटात बोबड्या कशा काही झालं का काय दाई बा कितना न तोली बा आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार बोबड बोलणाऱ्या माणसाचं फार कठीण असतं फार आठवलं म्हणून एक विनोद सांगते पहा तुम्हाला बोबडा एक व्यक्ती कॉलेजला जात होता ज्ञानेश्वरला कॉलेजला जात होता एक दिवस सरांनी विचारलं कुणाला काय व्हायचं कुणाला काय व्हायचं एक म्हटलं मला शिक्षक व्हायचं एक म्हटलं मला डॉक्टर व्हायचं एक म्हटलं मला वकील व्हायचं एक म्हटलं हा बोबडा होता का तो म्हटलं मी मालकीतिंग कलनाल थल मालकीतिंग थल मी मालकीतिंग कल तुझं बोलणं म्हणे असं तू कसं मालकीतिंग कलनाल तर म्हटलं थल ततलं बोलायचं नाही म्हणे ततलं मी मालकीतिंग कलनाल ततलं बोलायचं नाही तू मालकीतिंग कलनाल कशी तुझं बोलणं असं म्हणे आपण परीक्षा घेऊ म्हणून ज्या वेळेला श्रीमद भागवत महापुराण कथेचे ग्रंथ आहेत ग्रंथ आणले प्रत्येक माणसाकडे म्हणे आपण म्हणे कोणाचं किती टॅलेंट आपण पाहू म्हणे हे ग्रंथ सगळ्याला 50-50 दिले जे 10, 15, 20 पोरं होते 20 पोरांना 50-50 ग्रंथ दिले 50-50 ग्रंथ दिले दुसऱ्या दिवशी सगळे आले शाळेत कॉलेजला आल्यावर सरांनी विचारलं हे ग्रंथ तुमच्याकडे दिले व्यवस्थित सगळ्याला द्या हे ग्रंथ जर सगळ्यांनी वाचले 100 रुपयाला ग्रंथ द्यायचा म्हणे ग्रंथ जर वाचले तर लोकांच्या जीवनाचा उद्धार होईल म्हणे हे ग्रंथ द्या सगळ्याकडे 50-50 ग्रंथ दिले 15-20 जण होते दुसऱ्या दिवशी आले एकाला विचारलं किती राहिले एक म्हणे 2 विकले एक म्हटला 3 विकले एक म्हटला 6 विकले एक म्हटला 10 विकले सगळ्यात शेवटी होता हा बोबल्या त्याला विचारलं तुझे किती विकले तुझे मला वाटत नाही म्हणे विकले असतील ते म्हणला थल एक नाही लागलं म्हणे तगलं इकलं तगलं ततलं बोलायचं थगले इकले कसे म्हणजे सोपं आहे मला सांगायचं माणसाला फक्त डोकन बुद्धी असली पाहिजे बोलण्याकडे नाही मार्केटिंग करण्यासाठी तो म्हणला थल तोपाय म्हणे प्रत्येकाच्या दोलावलती जायचं म्हणे दालत गेलं की एकच म्हणायचो आहे श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ हा ग्रंथ आहे विकत घेता की मी वाचून दाखवू लोक म्हणायचे बाबा तुझ्या तोंडातून ऐकण्यापेक्षा घेतलेला पुरला थगले इकले थोप आहे तसलं बोलायचं नाही मला सांगायचं फक्त बुद्धी असली पाहिजे फक्त डोकं पाहिजे कोणाचं बोलणं कसं असेल कोणाचं बोलणं कसं असेल सांगता येत नाही भगवान परमात्मा स्वतः जातात बोबड्याची समजूत घालतायत भगवान परमात्माची गोकुळामध्ये प्रत्येक गवळणी गारणी घेऊन यायच्या गारणी आणण्याच्या नंतर एक गळवंतर सांगू लागली लाला माझ्या घरी येऊन दाखव तुला बांधूनच टाकते काना म्हणतात मला कशाला चॅलेंज केलं मावशी तुमचा नंबर तर सगळ्यात शेवटी होता गोपाळांना सांगितलं हिचा घर नंबर फोन नंबर ॲड्रेस लिहून घ्या कोणत्या झोपडपट्टीला राहती
दुसऱ्या दिवशी देव म्हणे रविवारचा दिवस म्हणे तुम्हाला सगळ्याला सुट्टी, आपण एकटेच जाणार. भगवंत निघाले, जाता जाता एक मुंगूस आडवं गेलं. आता मुंगूस आडवं गेलं तर महिला मंडळ काय म्हणता तुम्ही? काय म्हणता? शुभ शकून झाला. बरोबर, चांगल्या कामाला निघाले तुम्ही आणि एखादा हरणाचा कळप आडवा गेला तर काय म्हणता? शुभ शकून घडला. बरोबर की नाही? तेवढ्यात एखादी गोमाता जर आडवी गेली तर शुभ शकून घडला. एखादी स्त्री, एखादी महिला महत्वाच्या कामाला तुम्ही निघाले आणि पाण्यानं भरलेला भांडा घेऊन आडवी गेली तर काय म्हणता? शुभ शकून. बरोबर. आणि तेवढ्यात एखादी मांजर आडवी गेल्या, मांजरीपेक्षा बेकार आपलं तोंड होतं पहा, पायसारखं सुद्धा राहत नाही. मी तो कायम सांगत असते पहा, एखाद्या कामाला निघाल्यावर मांजर आडवी गेलेली पुरली, पण मांजरीपेक्षा बेकार माणसं असते. किती चांगलं नियोजन करू द्या, काही असू द्या, बोट मोजणे एवढे असतात. ती म्हणतं पाहतोच कसं होते, राहणार नाहीये. सांगायचं एकच, माणसानं जीवनात एकच विचार करायचा, नाही चांगलं करता आलं कधीच करू नये, पण चांगल्या कार्यात कधीच आडवा पाय टाकायचा नाही. पण कधी हनुमंतराय गदा घेऊन मागं पडतील सांगता येत नाही, डोक्यात घालतील. त्यासाठी चांगलं कर्म ठेवायचं. भगवंत निघाले मुंगसाला, आता मुंगूस घेऊन आले, गवळ्याच्या घरी आले, दही दूध लोणी चोरून खाल्लं. आता मला सांगा, ज्या मुंगसाला घेऊन गेले दोघाच्या मध्ये सोडलं ना मुंगूस, ते का आता कथेचा कार्यक्रम करणार आहे का? राधे राधे गोविंद बोलू, दोघाच्या मध्ये सोडलं. मुंगूस जसं मध्ये सोडलं, दुसऱ्या दिवशी गवळण आली मैयाला म्हणते, भूत भूत म्हणून मी भ्याले ग बाई, अवचित हरी तुझा आला ग यशोदे, अवचित हरी तुझा आला, अवचित हरी तुझा आला. भूत भूत म्हणून मी भ्याले ग बाई, भूत भूत म्हणून मी भ्याले ग बाई, अवचित हरी तुझा आला ग यशोदे, अवचित हरी. 5 मिनिटं थांबा. अवचित हरी तुझा आला. जय हो. भूत भूत म्हणून मी भ्याले ग बाई, अवचित हरी तुझा आला. कित्येक गवळणींनी गाराणे करावे, एक गवळण तर म्हणे मी धरूनच दाखवेल, धरून दाखवेल. दुसऱ्या दिवशी आली, भगवान परमात्मा गेले, दही दूध लोणी चोरून खाल्लं, देवाच्या हाताला पकडलं, हाताला पकडलं. आणि त्याच गवळणीनं भगवंताला आतमध्ये कोंडून ठेवलं आणि बाहेरून कडी लावली, कडी लावली ना अख्ख्या गोकुळात, मी त्याला पकडलं, मी त्याला पकडलं. तुम्ही एवढा त्रास सहन करत होत्या म्हणे, मी त्याला पकडलं. देव म्हणे हिला तर अहंकार झालाय, हिचं मीपणा नष्ट केला पाहिजे, मी त्याला पकडलं. त्याच गवळणीचे मालक शेतात गेले होते, तिथून आले, हातात एक दांडा होता आणि ही बाहेरून सांगायची मी त्याला पकडलं. मालक आले, त्यांनी कडी उघडली, भगवान परमात्मा दरवाजाच्या पाठीमागे. देव बाहेर निघाले आणि मालकाला आतमध्ये कोंडून घेतलं. हिच्या गेले निघून, वाड्या आपल्या मैयाकडे निघून गेले. ही म्हणायची मी त्याला पकडलं, एवढा त्रास सहन तुम्ही केला म्हणे, मी पकडलं, पहा दाखवलं का नाही पकडून. यानं दांडाच काढला आतमधून. म्हणे येतो फक्त तू आता म्हणे, मला अरे तुला बोलते, माझी पत्नी मला अरे तुला बोलते, अख्ख्या गावाला जमा करून आली म्हणे, मी त्याला पकडलं, मी गेलतो कुठं, मी त्याला पकडलं. ते दांडा मोठा घेतला, दारातच उभा राहिला. ही जशी आली, दरवाजा उघडला, मी त्याला पकडलं. बाकीच्या 7, 8, 10, 20, 25 गवळणी तिच्या पाठीमागं गोडकाच घेऊन आले, मी त्याला पकडलं, मी त्याला अरे तुला बोलायची म्हणे. दरवाजा तर उघड, मग सांगतो तुला. जसा दरवाजा उघडला, काडी काढली आणि कडी काढली की दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर समोर तिला मालक दिसले. ती म्हणते तू 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 तुम्ही कधी आतमध्ये गेले. भगवान परमात्माला कधीच कोणाचा अहंकार सहन होत नाही, मी पणा असेल. जगाचा मालक त्यांना टिकवत नाही. गवळण म्हणे देवा ये माझ्या घरी, तुला बांधून टाकते. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा निघाले. पहाटेच्या वेळेला दही दूध लोणी चोरून खाल्लं आणि जगाच्या मालकानं ज्या बाजेवरती गवळी आणि गवळण झोपलेले आहेत, दोघांच्या दाढीची आणि वेणीची गाठ बांधली.
जशी गाठ बांधली, पहिल्या काळात महिला मंडळ पहाटे लवकर उठायच्या, ही उठली ना पहाटे लवकर लवकर, जशी उठली तशी हिच्या वेणीला झटका बसला त्याच्या दाढीला. तो म्हणतो अगे धांगड, माझी कशाला दाढी ओढली? ती म्हटली शांत बसा म्हणे, आपण तुमच्या दाढीला हात लावला, तुम्ही माझी वेणी ओढ. दोघांचं लागलं ना भांडण. ती म्हणे असं भांडणं करण्यात काय अर्थ नाही. दिव्याची वात समोर केली, पाहतात तो काय दाढी वेणीची गाठ. म्हणे काय करावं काय करावं, उपाय सुचना. मी काम करू, आपण याला सोडण्याचा प्रयत्न करू. गाठ कुठे सुटती? सूर्य आणली म्हणे कापू. आता कापायची, तिथंही भांडणं लागले. सुनबाई म्हटली आपल्या वेणीला हात लावायचा नाही म्हणे. मुलगी गवळण म्हणते आपल्या वेणीला हात लावायचा नाही म्हणे. का? सुवासिनीची वेणी म्हणे माझी, आपल्या वेणी तुमची दाढी कापा. तो म्हटला तुझी सुवासिनीची वेणी तर आपली श्रावण महिन्याची दाढी म्हणे, आपल्या दाढीला हात लावायचा नाही. मध्य साजला कापिता कापेना, जाळीता जळेना, गाठ बाई सुटेना. कित्येक प्रयत्न केले. सकाळी 8 वाजले. सखाराम त्या झोपलेले राम होता. ते म्हणत सखाराम त्या उठा, आता काय एवढे वेळ झोपायचे दिवस म्हणे, खुशाली एवढे वेळ लाज वाटते का म्हणे? घरात दरवाजा हिने आतमधून पाहत राम होता त्या आतमध्ये आले. झालं काय? हळूच मला तुम्ही थोडं आतमध्ये. झालं काय? तुम्हाला सांगितलं ना हळू बोला आतमध्ये. आतमध्ये घेतलं, जसे आतमध्ये आले गदा 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 हसायला लागले. हसायला लागले. तुम्हाला शोभत का म्हणे खुशाल दाढी वेणीची गाठ? म्हणे आम्ही नाही बांधली. मग कुणी बांधली? तेच तर कळना म्हणे. किती वेळची सोडतो म्हणे, कापून पाहतो जाळून, पण काहीच होईना. मग काय करावं? हळूच विचारतात ते म्हणे का हो तुम्ही त्या दादा तुम्ही त्या नंदाच्या कार्ट्याला काही बोलले होते का? म्हणे नाही, आपल्याला तर विषयच नाही म्हणे, आपण आपल्या कामात. आणि माणसं कधीच नाही एकमेकाची निंदा आणि त्यांच्या भानगडीतच नसतात काही विषय. सगळा विषय यांच्याकडे, आपला विषयच नाही म्हणे. म्हण का मावशी तुम्ही काय म्हणले होते का? नाही म्हणे, आपण तर शब्दच नाही बोलले. मता मला खोटं तर लय बोलतात, आपला शब्दच नाही म्हणे, मी काहीच बोलले नाही. नाही म्हणे खरं सांगा, काहीतरी बोलले असतील. ती म्हणे तोंडावर नव्हते बोलले, मनात म्हटले होते माझ्या घरी येऊन दाखव तुला बांधून टाकते, त्याचाच परिणाम म्हणे. आहो पण तोंडावर नव्हते म्हणले म्हणे, मनात बोलले होते. ते सांगतात मावशी तुम्हाला माहित नाही म्हणे, तो मन कवडा आहे, त्याला मनातलं सुद्धा कळतं. मन कवडा आहे तो, त्याला मनातलंही कळतं म्हणे. कशाला बोलायचं म्हणे? आता याच्यावर पर्याय, नंदाच्या वाड्याला जायचं म्हटलं, लागले ना दोघांचं भांडण लागलं. आपण नाही येणार म्हणे. गवळण इकडून तिकडून तयार झाले. ते गवळे हातपाय खोडायला लागला. गवळी म्हणायचं मी लग्नात पुढे होतो, आता दाढी असल्यामुळे मागं चालावं लागणार ना. महिला मंडळाला विनंती, तुम्ही इथून मधून उठा, झाकी येणारी, त्यामुळे इकडे बाजूला बसा तुम्ही, सारखा पटपट. हा, बाकी सगळ्यांनी शांत बसा, शांत चित्तानं ऐकायचं. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्या वेळेला गवळी हातपाय खोडायला लागला, इकडून तिकडून गवळीला तयार केलं. भानगड अशी होती पहा, निघाले दोघं दोघंही तयार झाले. पण गवळण होती 7.5 फूट उंच आणि गवळी होता 1.5 फूट बोटका. भगवान परमात्माने गोपाळांना सांगितलं होतं जा ताट पराती सगळं घेऊन आले. आणि ज्या वेळेला सोंग आलं निघाले. चला ज्या वेळेला सोंग आलं गवळी पाठीमागे चालतोय, गवळण समोर चालते. गवळण लाजू लागली. गवळी अचानक पाठीमागे दाढी ओढत आहे. गवळण म्हणते स्वामी शांत बसा. गोकुळवासी एवढे हसायला लागले. 1.5 फूट गवळ्याला पाहिलं. हसता हसता गवळण म्हणते तुमच्या घरी असं घडलं असतं का? मग जमलं असतं का? नाक डोळे मोडायला लागली गवळण. बोट मोडतीये. तुमच्या घरी असंच व्हायला पाहिजे. जसे नाचत 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 निघालेत भगवान परमात्माच्या वाड्याला, नंदजीच्या वाड्याला निघालेत. भगवान परमात्माकडे, भगवान परमात्माच्या पर्यंत आल्यावर दोघांनी हात जोडले. भगवान गोपाल कृष्णाला, भगवान आम्हाला क्षमा करा. अहंकाराने नाडला गेलो होतो म्हणून ज्या वेळेला भगवान परमात्मा क्षमा करतायत, त्यांच्या फक्त दाढीवेणीला हात लावला तर दाढीवेणीची गाठ सुटते. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की.
जसं गवळी आणि गवळणीला आनंद झाला, अति उत्साहामध्ये दोघ जणे नाचून भजन करू लागलेत. भगवान परमात्माचं सुंदर असं स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंद कृष्ण गोविंद गोविंद गोपाल हे गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल. गवळी उड्या मारत गवळणीचं सुद्धा भजन झालं. गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल कृष्ण भगवान की. सगळ्यांनी आपापल्या जागेवरती उठून उभे राहायचं. 5 मिनिट भजन होईल.